तिथे अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे अधिकृत उमेदवार दिनेश भूप सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि प्रहारचे दुसरे आमदार राजकुमार पटेल हे देखील यावेळेला उपस्थित राहणार आहेत। नेहरू मैदानात दुपारी 12 वाजता जाहीर सभा होईल। त्यानंतर नेहरू मैदानावरून भव्य रॅली काढण्यात येईल। तर रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे नेते राजेंद्र गवई देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दुपारी 12 वाजता शक्ती प्रदर्शन करत राजेंद्र गवई उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। प्रणय निर्माण आपल्या सोबत आहे। प्रणय, खरं तर आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन अमरावतीमध्ये पाहायला मिळणार असेल, कारण की रिपब्लिकन पक्ष असेल त्यासोबतच प्रहार संघटना असेल हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे शक्ती प्रदर्शन करत। नक्की दीपक, आज अमरावती शहरामध्ये अद्भुत गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाचे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहे राजेंद्र गवई हे शक्ती प्रदर्शन करत आपलं नामांकन अर्ज आज दाखल करणार आहे। तर दुसरीकडे प्रहारचे जे अधिकृत उमेदवार आहेत दिनेश भूप हे पण सुद्धा आज आपलं नामांकन अर्ज दाखल करणार आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने प्रहारचे समर्थक आणि कार्यकर्ते हे अमरावतीमध्ये दाखल होणार आहे आणि यावेळी जाहीर सभा होणार आहे। हे या जाहीर सभेमध्ये आमदार बच्चू कडू कोणावर निशाणा साधतील आणि काय बोलतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यावेळी या रॅलीला जे नाव दिलेले हे या रॅली नाव दिले निवडणूक नव्हे तर जन आंदोलन नामांकन यात्रा असं बच्चू कडूंनी नाव दिलेलं आहे। आणि या रॅली जर म्हटलं तर बच्चू कडूची रॅली म्हटल्यावर तर अद्भुत आणि नियोजनबद्ध अशी रॅली बच्चू कडूची असते हे आपल्याला माहितीच आहे। त्यामुळे या रॅलीमध्ये शेतकरी रथ असो, दिंड्या असो, अनेक लोककला जे आहे स्थानिक लोककला ते असं दाखवत हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे। एका प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन बच्चू कडू हे दाखवणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांचा जो विरोध आहे तो बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे आणि मी माघार घेणार नाही असे बच्चू कडूने सांगितले। त्यामुळे आज अधिकृतपणे दिनेश भूप यांची उमेदवारी दाखल होणार आहे। एकीकडे पाहिलं तर नवनीत राणाच्या विरोधात जे घटक पक्ष आहेत तेच नाराज असल्याने आता घटक पक्ष खूप आक्रमक झालेले आणि लोकसभेची जी रंगत आहे आता ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आता यामध्ये कोण बाजी मारेल हे आता पाहावं लागेल। दीपक, स्वाभाविकच या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू। प्रणय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।